आज फार्म हाऊसला अद्या फार्म हाऊसला सकाळपासून आहे. माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे. माझ्या शेळके वकील चॅनलला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. तसंच माझं शेळकेवाडी वकील बाबू चॅनलला सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब करत, त्यामुळे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आज जरा कोर्टात काय गेलेलो नाही, पण फार्म हाऊसला जरा किरकोळ कामं होती, ती जरा बघित होतो. ही शेती आपल्या समोर जे नेरगेलचं झाड दिसतं होते, घुसपा दिसतो ना, तो तिथून आपलं हे आहे बघा, संपूर्ण होते झाडं लावलेले. ती झाडापासून अशी ही इकडं आपली हद्दी आहे, इकडं झाडं लावलेत. आपलं इकडं सगळं आता पार्किंग वगैरे सगळं हे पार्किंगसाठी जागा सोडलेलं आहे. त्यानंतर ही आपलं फार्म हाऊस, झाड वगैरे छानपैकी लावलेलं आहे. इथं हे पूर्वी भावानं लावलेलं आपलं हे झाड, आंब्याचं झाड लावलं, त्याला आता मोहर सुटलं आहे बघा छानपैकी. इथं स्विमिंग टँक सकाळपासून ह्या कामातच होतं. स्विमिंग टँकमध्ये व्हायपरनं जरा मोटर लावून स्वच्छ करावं लागते. अजून फिल्टर बसवलेलं नाही, कारण थोडंसं खर्चिक असल्यामुळं 1-1.5 लाख रुपये लागतात. 2 फार्म हाऊस असल्यामुळं दोन्ही फार्म हाऊसला फिल्टर बसवणे म्हणजे आता जवळ 2.5-3 लाख रुपये खर्च करावा लागणार आहे. आणि सध्या आता हे जरा डेव्हलपमेंट केलेत, ही खुर्च्या वगैरे जरा आणलेत, त्यामुळं इतका खर्च करणं आता काय शक्य होणार नाही. त्यामुळे थोडंसं फिल्टर नंतर बसवायचे आहेत. हे आपले फार्म हाऊस आहेत, या पद्धतीनं खोल्या वगैरे आहेत, सुंदर आहे. अनेकदा आम्ही धावलो होतं, तरीसुद्धा आज आणि आपण थोडंसं किचनकडे जाऊया. किचन आपण बघूया. टेबल खुर्च्या मांडून ठेवलेल्या आहेत. आत्ता पार्टी येणार आहे, मुलं वगैरे आहेत काहीतरी. हे किचन, ही स्वच्छता आपली. फार्म हाऊसचं नियोजन करत असताना महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही पाहिली तर जास्तीत जास्त स्वच्छता आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. अतिशय सुंदर, कुठेही घाण वगैरे दिसून येणार नाही तुम्हाला. स्वच्छ परिसर पण स्वच्छ आहे. हे जर बघितलं सा बेसिन सेकट वगैरे सगळं संपूर्ण स्वच्छ आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. कारण क्लायंट आपले येत असताना त्यांना स्वच्छता लागत असते. त्याचबरोबर सर्विस सेवा महत्त्वाची आहे, कारण एन्जॉयसाठी येत असतात, फॅमिली असते, संपूर्ण कुटुंब असतं. त्यामुळे जास्तीत जास्त चांगली सर्विस देणं आपलं कर्तव्य आहे आणि ते दिलं पाहिजे. कारण ते आपल्याला पैसे देत असतात, त्या पद्धतीनं त्यांचा मोबाईलला देणंसुद्धा गरजेचं आहे. ही झाडे आहे फार्म हाऊसली सुंदरपैकी वाढायला लागली. आता 2 वर्ष झाली इथे लावून, हे पामचे झाडं वगैरे लावून 2 वर्ष झालीत. पॅक केले, संपूर्ण एरिया हा पॅक केला. फॅमिली जरी आली, आमच्याकडं महिला पण सेपरेट वगैरे असा ग्रुपचं येतात, ब्युटी पार्लरचा वगैरे असं ग्रुप असतो. ही झाडं लावली आहेत, इकडं पार्किंग केलेलं आहे. हे सगळे बंदिस्त असं आहे. आपल्याकडे जरी फॅमिली जरी आली तरीसुद्धा काही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, टेन्शन नाही, सुरक्षित सगळी जागा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडं जंगली जनावर असा काय प्रकार कुठला नाही आहे, किंवा म्हणजे साप वगैरे, डुक्कर वगैरे असं काय, ह्याच्यापासून काही टेन्शन नाही. त्यामुळं सुंदर चांगल्या पद्धतीनं एन्जॉयला आपल्याकडं हे असतात. ही अद्याप 2 वर्षे झाले आता हे बांधून. ते आता मावशी स्वच्छता करायसाठी फार्म हाऊसला येतील थोड्या वेळात. आत्ताच यूट्यूबमुळं अनेक जणांचे फोन आले, त्या फोनवर थोडी चर्चा चालू होती. आयुष्यामध्ये सुंदर जगायचं असेल तर मित्रांनो, आपले विचार, आपलं कर्म, आपलं आयुष्य कोणत्या पद्धतीने निघालं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. आताच एक केस मुंबईवरून फोन आला होता मला. त्यांचं असं मत होतं की साहेब वारस दाखलं लावायचे आहेत, वारस नावं लावायचे आहेत शेतीला, आणि वारस 22 आहेत. त्यांना चुलते 4-5 चुलते आहेत आणि एक चुलता होता, त्यांना
चांगला मोठा अधिकारी होता एका कंपनीमध्ये आणि लग्न केलं होतं. लग्न केल्यानंतर त्यांना काय 2-3 वर्षे मूल झालं नाही. मूल झाल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं, तिसरं लग्न केलं. म्हणजे मी अतिशय सांगत नाही तर सत्य परिस्थिती होती. मुंबईची पार्टी आहे ती, शेती गावाकडे आहे त्यांची. जवळजवळ 7 ते 8 लग्न त्यांनी केली पण मूल झालं नाही शेवटी. आणि लग्न करत असताना प्रत्येक लग्नाला प्रत्येक स्त्री जी लग्न करणाऱ्या स्त्री तिच्या नावावर एकरभर शेती करायची. अशा पद्धतीनं जी काही शेती होती ती त्यांनी विकली आणि ती त्यांच्या भावाने जी शेती घेतली त्या भावानेच आत्ता वारस लावायचं म्हणून तलाट्याकडे गेलीत. तलाट्याचं नाव मी तुम्हाला नंतरच्या वेळी मी सांगतो. तलाट्याकडे गेल्यानंतर जो तलाट्याच्या हाताखाली जो कोतवाल असतो त्या कोतवालनं ते 67 गुंठ रान विकत घेतलेलं. 67 गुंठ विकत घेतल्यानंतर त्या तलाट्याला आता प्रॉब्लेम असा झाला की हे वारस लागलं तर मी विकत घेतलेल्या शेतीचं काय, म्हणून त्या व्यक्तीला इतका त्रास तिने दिलेला आहे की वारस लावूनच देना झाल्यात, कारण त्याने ती शेती घेतलेलं आहे आणि लिटिगेशन निर्माण झाल्यात. मित्रांनो, वैशिष्ट्य बघा, तलाट्याकडं रितसर पोलीस पाटलाचा दाखला जे त्यामध्ये 2 जण मृत्यू झाल्यात त्यांचा दाखला दिला आहे. परत सगळ्यांची नावं घातलेत, ॲफिडेविट रितसर केले. मृत्यूचा दाखला दिल्यानंतर त्या कोतवालनं काय सांगितलं असेल, वैशिष्ट्य बघा, नाही जिथं जी माणसं मेले, ज्यांना मृत्यूचा दाखला आणला, जी माणसं जिथं मेलेत कुठल्या स्मशानात, त्या स्मशानात कोण कोण होती तिथला पंचनामा पाहिजे. काय सांगितलं बघा, तिथला पंचनामा पाहिजे. जी व्यक्ती मृत्यू झाली त्याचा दाखला उपयोग नाही, तो माणूस कुठं मेला त्या स्मशानातला पंचनामा पाहिजे. ते पोलीस असतात. मला सांगा मित्रांनो, नैसर्गिक मृत्यू आल्यानंतर तिथं पोलीस यायची काय गरज आहे का? काय प्रकार चालला या समाजामध्ये आणि कशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला ही लोक अडवतात, हा विचार करण्यासारखा फार मोठा मित्रांनो प्रश्न आहे. अशा पद्धतीने त्यांचा फोन होता. मी त्यांना सांगितलं जे काय म्हणतात ते काम करा. तो कोतवाल जे काय सांगतोय ना, फक्त तुम्ही म्हणलो त्यांच्याकडे जावा, त्यांना तुमचं साहेब म्हणलो सगळं बरोबर आहे म्हणा आणि जे काय तुम्हाला म्हणायचं आहे ते मला लिखित द्या असं म्हणा. आणि त्यांना सांगा की मला डायरेक्ट तहसीलदार नाही, मंडल अधिकारी नाही, प्रांत नाही, SDO नाही किंवा डेप्युटी कलेक्टर नाही, मला डायरेक्ट कलेक्टरकडे तक्रार करायची अशा पद्धतीनं म्हणा. म्हणजे तिची काय भावना आहे, तिने काय रिॲक्शन आहे ते बघा. नाहीतर मला फोन करा, जेवढं माझ्याकडं सहकार्य करता येईल तेवढं तुम्हाला मी करतो सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझे धन्यवाद म्हटलेत आणि सदरचा फोन ठेवला. अशा पद्धतीने सुद्धा क्लायंटचे मित्रांनो फोन येत असतात. कदाचित तुम्हाला काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असतील आणि कायदेशीर जरी सल्ला पाहिजे असेल तर माझा फोन नंबर आहे 940 323 1100. परत एकदा सांगतो, 940 940 323 1100. माझं नाव आहे युवराज शेळके. कायदेशीर काही अडचण असेल किरकोळ, शक्यतो मला 5 नंतर फोन करा, कारण माझं 11 ते 4 5 वाजे तर मी कोर्टात असतो. 5च्या पुढं मला थोडा वेळ मिळतो. जरी तुमचा फोन नाही उचलला तर विनंती आहे परत मला फोन करा, कारण कामाच्या गडबडीत काय होतं आहे, पर्सनल थोडं आयुष्य असल्यामुळे थोडं एखाद्या वेळी फोन उचलता येत नाही. तरी गैरसमज करून घेऊ नका, फोन करत राहा. माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.